जय जय रघुवीर समर्थ. समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आज आपण सूर्याजी पंतांचं म्हणजे समर्थांच्या वडिलांचं निर्वाण बघायचंय. काय आहे की समर्थ लहानच होते, 1537 आता त्यावेळा समर्थ त्यांचे वडील सूर्याजी पंत यांना असं वाटायला लागलं की आता आपलं आयुष्य संपलेलं आहे आणि आपण जाणार. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता निर्वानिरव सुरू केली आहे त्यांनी. तेव्हा ते म्हणाले की नारायणाला बोलावलं त्यांनी आणि श्रेष्ठ गंगाधर पंतांनाही बोलावलं. तेव्हा गंगाधर पंतांचं लग्न झालेलं होतं, म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलाचं. ते दोघं जण उभे राहिले. ते त्यांची बायको म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांच्या जवळ बसल्या होत्या आणि नारायण समोर होता. तर ते म्हणाले की त्यांनी मोठ्याला सांगितलं की आता माझ्या जाण्याचा दिवस आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यात खुणेनीच दाखवलं की देवामध्ये राम पंचायत नाही, ते आता तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल. आणि नारायण हा मारुतीचा अंश आहे, तेव्हा गंगाधरा तू या नारायणाची काळजी घे, असं त्यांनी आपल्या ह्याच्यात वडिलांनी मुलांना सांगितलं, मोठ्या मुलाला. आणि शेवटी राम म्हणून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा भगवंताचं नाम यायला आयुष्यभर देवाचं नाव घ्यावं लागतं, तेव्हा ते नाव तोंडात येतं. जरीच सगळं त्यांनी निर्वानिरव केली तरी शेवटच्या क्षणी राम म्हणून म्हटलंय. आता हे दोघही जण म्हणजे गंगाधर पंत आणि नारायण हे भगवंताकडे म्हणजे त्यांची वृत्ती तशीच होती, त्याच्यामुळे त्यांनी खूप काही दुःख वाटून घेतलं नाही. त्या दुःखावर मात केलं आणि देहदुःख ते सुख मानित जावे, अशी शिकवण मनाला पटवून घेऊन त्याप्रमाणे ते दोघं जण वागू लागले. म्हणजे दुःख बाजूला सारून आपापलं कर्तव्य करायला त्यांनी सुरुवात केली. समर्थ लहानच होते. आता त्या सारख्या आई म्हणायची त्यांची की अरे तू आता काहीतरी कामं करत जा, एकटा गंगाधर किती करेल, तू थोडंसं बघत जा, काहीतरी पैसे कमवायसाठी विचार कर. आता पूर्वीच्या काळी लहानपणापासून मुलाला हे सांगत असत तसं त्यांची आई सांगू लागली की तू काहीतरी कर. तर तेव्हा असं म्हटल्यानंतर त्यांना खूप राग आला की मी काही हे घरचा संसार करण्यासाठी आलेलो नाही, हे त्यांना स्वतःला माहीत होतं. पण त्यांच्या आईला मात्र ह्याची कल्पना नव्हती. तरी पण त्यांच्या मोठ्या भावाने सांगितलं होतं की अगं हा मारुती रायाचा अंश म्हणून जन्माला आलाय, तेव्हा तू त्याच्याशी बेतानीच बोलत जा. लगेच त्यांनी काय केलं, राग आला आणि रागाच्या भरात वरती पूर्वी माळा असायचा, त्या माळ्यावर जाऊन बसले. माळ्यावर जाऊन बसल्यानंतर त्या आईला वाटलं हा गेला कुठे, मी एवढं थोडंसं रागवले की घरातलं सगळं पहा, आता तू मोठा झालाय तर हा निघून गेला. त्या खूप शोधलं, त्यांना सापडलं नाही. शेवटी त्या काहीतरी काढण्याकरता माळ्यावर चढल्या तर त्यांचा पाय लागला. ते म्हणाले कोण आहे रे इथे? तर तो म्हणाला मी नारायण आहे. काय करतो इथे अंधारात बसून तू? म्हणे चिंता करतो विश्वाची. आता चिंता करतो विश्वाची हेच या गोष्टीचं नाव आहे. कारण काय आहे की समर्थांना राष्ट्राचं कार्य करायचं होतं, देशाचं कार्य करायचं होतं. त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये विश्वाची चिंता लागलेली होती. आणि मग त्यांची आई त्याच्यावर म्हणते की अरे विश्वाची चिंता काय घरात बसून करणार आहेस का? म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखंच आहे. पण त्यांना काय माहिती की हा नारायण काय करणार आहे ते. त्याचं कारण असं की त्या काळामध्ये ज्या वेळेला समर्थांचा जन्म झालेला होता त्यावेळेला मुसलमानी लोक ब्राह्मणांना किंवा इतर लोकांना चांगल्या पद्धतीने वागू देत नव्हते. त्यांच्यावर अत्याचार करत होते, देवळं फोडत होते. ब्राह्मणांना स्नान संध्या वगैरे करायला कठीण जात होतं किंवा त्यांचं कार्य करणं कठीण जात होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते सगळेजण कसे काय व्यवस्थित कार्य करू शकतील, ही विश्वाची चिंता मला लागलेली आहे. म्हणत ती कैसे वाचती जने, म्हणजे
लोक कसं काय वाचू शकतील? कैसी ब्राह्मण्य राहतील, ब्राह्मण्य ब्राह्मणाचं ब्राह्मण पण टिकून कसं राहील? नंतर कैसे कुटुंबवत्सल लोक जगतील, कुटुंबवत्सल जी लोक, त्यांना जगणं सुद्धा कठीण झालं होतं. तरुण तरुण मुलींना मुसलमान लोक पळवून नेत होते, म्हणून त्यांना ही काळजी वाटत होती, कोणीकडे जातील. आता असं जर मुसलमानांचं राज्य कायम राहिलं तर हे लोक कुठे जातील? म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये मराठी राज्याची स्थापना करायचं हे लहानपणापासून डोक्यात शिरलेलं होतं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज आता 25वा श्लोक आहे. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. मना वीट मानू नको बोलण्याचा म्हणजे, हे मना तू वीट मानू नको, म्हणजे कंटाळा करू नको बोलण्याचा. कारण काय, अहंकार जो असतो त्या अहंकारा सगळं आपण जे बोलतो ते अहंकाराने बोललं जातं, ते खरं कंटाळवाणं असतं. म्हणून समर्थ सांगत आहेत की अरे बोलण्याचा वीट नको मानू. याचा अर्थ अनेक घेऊ शकतात, की जसं एखाद्याची स्तुती करायची असेल तर स्तुती करतानाही पण ती ऐकायचा लोकांना कंटाळ येतो, म्हणून ती स्तुती पण करू नको. तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की बोलण्याचा कंटाळ नको करू. म्हणजे काय बोलायचंय, तर मनाला उपदेश केलाय की अरे रामाच्या बद्दल बोल. इतर बोलणं, लोकांना कंटाळवाणं जे वाटतं ते काही बोलू नको. तर ज्यांचा मनाशी ज्यांचा काही संबंध नाही अशा व्यक्तीने काही सांगितलं तर माणसाला ते ऐकावंसं वाटत नाही, तेव्हा असा उपदेश तू करू नको. पुन्हा पुन्हा ऐकणं कंटाळवाणं वाटतं. अशा वेळी अलीकडची सुधारलेली माणसं काय म्हणतात, बोर झालं बा, पुष्कळ करा, बंद करा तुमचं बोलणं. तेव्हा असे उपदेश सुद्धा सर्वसाधारण मनाला मानवत नसतो. म्हणून काय करायचं की त्यांनी सांगितलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी असं म्हटलंय. म्हणजे काय, लोकांनी जर आपली निंदा केली तर आपण चांगल्या प्रकारे, म्हणजे त्याच्यातून आपली सुधारणा होऊ शकते. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की कोणतं काय बोलायचं आहे, तर नामस्मरण कर, सदाचार सोडू नको, संयमाने वाग, काम क्रोधांना जिंकण्याचा प्रयत्न कर, आळस सोड, कर्तव्य पार पाड. गोष्ट परमेश्वराला भेटायचा ह्या दृष्टिकोनातनं तू प्रयत्न केला तर त्याच्यासाठी जे काय बोलावं लागेल त्याचा कंटाळा करू नको. ईश्वर भेटावा अशी इच्छा असेल तर नामस्मरण करावंच लागेल, म्हणजे तुला बोलावं लागेलच. तेव्हा त्यांनी म्हटलंय की मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. अरे जर तू बोलण्याचा कंटाळा केला तर रामाला कसं काय साध्य करू शकशील? म्हणजे तुला श्रवण आणि कीर्तन ह्या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. त्याच्यानंतर ते म्हणतायत की सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहील. आता पहा की जो संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाचे. म्हणजे हे संसारामध्ये काय आहे, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख, हे सदैव येतच राहत आहे. आणि हे सगळं प्रपंच जो करतो त्याला हे सहन करावंच लागतं. प्रपंचात सुख हे काही टिकणारं नसतं, किंवा दुःखाची परिस्थिती तीही टिकत नाही. पण काय होतं की सगळी माणसं कोणत्या तरी ह्यांनी दुरावत जातात. कारण सुख आलं तर येतात जवळ, पण दुःख आलं की सगळेजण म्हणतात आता भोगेल त्याचं तो दुःख. म्हणजे काय की दुःखाच्या परिस्थितीत कोणीही तुम्हाला हे करायला, मदत करायला येत नाही. थोडा वेळ करतात, मग नाहीच, आपापले निघून जातात. त्याच्यामुळे आणि दुःखाची परिस्थिती आली म्हणजे काय होतं की आपली शक्ती पण हळूहळू कमी होते. आणि प्रपंचामध्ये सुखाची आपण आशा खूप करतो, पण सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. त्याच्यामुळे सुख थोडेच दिवस टिकणारं असतं आणि ती परिस्थिती कायम राहत नाही, एक सतत ती बदलत असते. आता त्याच्यामुळे काय आहे की त्यांनी काय म्हटलंय, सुखाची घडी लोटतात
दुःख आहे. म्हणजे सुखाची घडी त्याच्यामागून दुःख हे सतत येतच राहतं. म्हणून त्यांनी म्हटलंय की आपण काय असतो, जेव्हा मनुष्य आईच्या पोटात असतो ना, तेव्हा तो भगवंताची आराधना करत असतो की मला भगवंत भेटेल, भगवंत भेटेल, आणि म्हणून सोहम सोहम म्हणत असतो. आणि बाहेर आल्यावर तो कोहमकम, म्हणजे खरं मानवाचा जन्म जो आहे तो भगवंताकडे वळावं ह्या करताच आहे. पण तो आपलं जे कर्तव्य आहे तो बाहेर आल्यानंतर ते सर्व कर्तव्य विसरतो. आणि क्षणभंगुरता, म्हणजे जीवन हे क्षणभंगूर आहे हे सुद्धा तो विसरतो. आणि सुखाच्या मागे सतत लागलेला असतो. पण त्याला हे समजत नाही की अरे ही परिस्थिती कधी ना कधीतरी पालटेलच. म्हणजे सुखामधून दुःख, दुःखामागून सुख हे येतच राहतं. या भौतिक जगात काहीही टिकणारं असं नसतं. जसं तारुण्य, आरोग्य, मान, धन, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ही यापैकी काहीही टिकत नाही. हे इव्हन जिव्हाळ्याची लोक ती पण राहत नाही, तीही हळूहळू दूर जातात. म्हणजे दीर्घकाळ टिकणारं या प्रपंचात असं काहीही नाही. तेव्हा या प्रपंचात तू आसक्त होऊ नको. आसक्तीच्यामुळेच आपल्याला हा प्रपंच जवळचा वाटतो, पण ते काहीही टिकणार नाही, सगळं वाया जाणारं आहे. म्हणून तो म्हणतो पुढे सर्व जाईल काही न राहे. म्हणजे सगळं जाणार आहे, जवळ काहीही राहणार नाही. नंतर 26वा श्लोक आहे. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. काय असतं, मनुष्य आपला देहाचं रक्षण कसं होईल ह्याच्यासाठी सदैव प्रयत्न करत असतो. पण होतं का देहाचं रक्षण? आता पहा, त्यांनी म्हटलंय समर्थांनी की देहरक्षण व्हावं, निरोगी राहावं शरीर, ह्याच्यामुळे खूप प्रयत्न करतो, त्याच्यासाठी कष्ट सहन करतो. थंडी, वारा, ऊन, पाऊस ह्याच्यापासून देहाचं रक्षण करायचं कसं हे सदैव मनुष्य बघत असतो. आणि पण काय होतं, तो सुखाच्या मागे लागलेला असतो. आणि त्या सुखाच्या मागे लागता लागता शरीराकडे दुर्लक्ष होतं. इंद्रियांचे लाड पुरवल्या जातात म्हणून, आणि विषयभोगामध्ये तो विलासी होतो. शरीराची कार्यक्षमता, आरोग्य सगळंच तो गमावून बसतो. अनेक दुर्धर रोग हे त्याच्या मागे लागतात. असं देहरक्षणाचा किती प्रयत्न केला तरी जर तुम्ही विषयामध्ये जास्त गुंतले तर तारुण्यातच शरीर देह रोगाला बळी पडतं आणि त्याच्यामुळे देहाला दुबळेपणा येतो. म्हणून त्यांनी सांगितलंय की कितीही देहरक्षणाचा प्रयत्न केला तरी देहरक्षण होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला तरुणपण आणि म्हातारपण हे ठेवलेलंच आहे. तेव्हा तुम्हाला किती देहाची किती काळजी घेतली तरी जे रोग व्हायचे ते होणारच असतात. त्यांनी सांगितलंय पुढच्या ओळीत आहे, करी रे मना, म्हणून काय म्हटलंय, करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की अरे भगवंताची भक्ती कर. जर भगवंताची तू भक्ती केली म्हणजे संसार हा अनुकूल आणि प्रतिकूल ह्याची चिंता न करता तू जर भगवंताची, तो प्रारब्धावर सोडून द्यायचा, प्रारब्धात जसं असेल तसा संसार होईल. तू जर परमेश्वराची भक्ती केली, भगवंताची भक्ती केली, त्याच्याकडे आपलं शरीर आणि मन जर वळवलं. आता ते करताना त्यांनी काय सांगितलं आहेत, काय काय गोष्टी, तर दान सत्पात्री द्यावं, पूजापाठ करावा, तीर्थयात्रा, ह्या तुमच्या नामस्मरण हे सगळं आपल्या शक्तीनुसार करतच राहिलं पाहिजे. पण भगवंताची कायम आठवण ठेवायला पाहिजे. कारण असं की आणि शेवटी विचार करायचा की हा प्रपंच कोणाचा आहे, तर प्रपंच भगवंताचा आहे, तो करून घेईल असा जर विचार मनात ठेवला तर आपल्याला प्रपंचाची काळजी राहणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तितिक्षा, श्रद्धा, प्रेम ह्या बळावर कोणत्याही स्थितीत भक्त जर असला, म्हणजे त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली तर तो प्रसन्न राहू शकतो, समाधानी राहू शकतो. म्हणजे भगवंताचा संसार आहे, तो बघून घेईल, प्रपंच तो करेल, आपण त्याच्यात राहायचं नाही असा विचार करून त्यांनी जर भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली
आणि तिकडे जर तो वळला, म्हणजे अध्यात्माकडे जर वळला, तर हे तत्व तो, म्हणजे ह्या गोष्टी तो सहज सहन करू शकतो. आणि म्हणजे त्यांनी सांगितलं की पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, या भवसागरातून तो सहज पार पडू शकतो. त्याच्याकरता समर्थ सांगतायत मनाला की अरे मना तू भगवंताची भक्ती कर. जय जय रघुवीर समर्थ.